उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम रात्र आहे आणि आजच्या दिवसातील पहिला सामना इथे मात्र रंगतोय. वल्लभ बी आणि त्यांच्या विरोधात पालेश्वरी या दोन संघादरम्यानची पहिली लढत. पाले बुद्रुक पालेश्वरी. पहिल्याच बॉलवरती जोरदार अपील, स्वतः गोलंदाज मात्र तिथे पोहोचतोय. खरं तर या क्रीडांगणावरती आल्यानंतर पहिल्यांदा एक वेगळाच अनुभव मिनी वानखेडे म्हणून या क्रीडांगणाची ओळख आहे. पहिलं षटक ऋषिकेश म्हात्रे आणि सलामीची जोडी पाले बुद्रुक पालेश्वरी संघाकडून समीर आणि त्याच्या साथीला तो प्रदीप. लोअर फुल टॉस बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून काढलाय. क्षेत्ररक्षक फेक करेल आणि तिथे 2 धावा कंप्लीट झाल्या. थोडा उतार आहे लॉर्ड्स प्रमाणे एका बाजूला. मिनी वानखेडे या क्रीडांगणाची ओळख आहे. धावसंख्येचा श्री गणेशा मात्र झालाय. सरपंच व उपसरपंच चषक 2025 एक नीटनेटका आणि दैदिप्यमान असं आयोजन. 2 धावा धावफलकावरती. वल्लभ बी संघ मैदानात खेळतोय. वल्लभचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी येत आहेत. वेगवान चेंडू. याच गोष्टीची चर्चा मगाशी उपसरपंच साहेब राजेश पाटील करत होते की थोडा उतार आहे या बाजूने. खेळपट्टी देखील गती जास्त मिळते आणि एखादा जलद गती गोलंदाज असेल तर त्यावरती बॅकफुटला जाऊन खेळणं फार कठीण काम आहे. 2 धावा. धीम्या गतीचा बॉल लेग ब्रेक टाकला होता. पंच इथे इशारा करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव जोडली जाते. 3 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूंमध्ये 3 धावा. पहिला सामना वल्लभ बी जियान 11चे हनुमान वल्लभ आणि त्यांच्या विरोधात पाले बुद्रुक पालेश्वरी. ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक लॉंग ऑफ पोहोचतोय तिथे. थोडी मिसफील्ड झाली. 2 धावा तर नक्कीच मिळतील. वल्लभ बी एका चांगल्या ड्रेस कोड मध्ये सध्या मैदानात खेळतोय. 2 धावा. आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये. चौकार नाहीये, षटकारही नाहीये. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 5 ओव्हरचा सामना आहे. 2 पॉवर प्लेची षटका असतील. धावा आहेत त्या 5. समीर आणि त्याच्या साथीला आहे तो प्रदीप. शॉर्ट पिच बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग मात्र प्रॉपर जुळलेलं नाहीये. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर फेक करेल. फक्त 1च धाव. हा उतार आणि त्यावरचा स्पीड तुम्हाला ऍडजस्ट करावाच लागणार आहे. तुम्हाला जर का पूलचा फटका हुकचा फटका खेळायचा असेल तर तुम्हाला शॉर्ट ऍडजस्टमेंट करणं फार गरजेचं आहे आणि तुमचे रिफ्लेक्शन स्ट्रॉंग पाहिजेत या मैदानावरती. या एंड कडून खेळत असताना खास करून त्या एंड कडून जेव्हा तुम्ही खेळाल तर नक्कीच तुमच्याकडे वेळ असेल. धावसंख्या 6. ओव्हरपिच बॉल ऑन ड्राईव्ह खेळलाय मिड विकेटच्या दिशेनं. थोडी गॅप आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. 2 धावा सहजरित्या घेतल्या जात आहेत. खुश आहेत दोन्ही फलंदाज. मोठे फटके जरी आले नसले ऋषिकेशच्या विरोधात तरी धावा आल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8. बिनबाद 8 अशी धावसंख्या धावफलकावरती. मिनी वानखेडे म्हणून या क्रीडांगणाची ओळख. तर निश्चित स्वरूपात समीर सर इथे पालेश्वरी क्रिकेट संघ फलंदाजी करतो आणि सरपंच जे श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेकरता पाले बुद्रुक गावातील एक आदरणीय दमदार व्यक्तिमत्व युवा उद्योजक अजय शेठ मोरावकर, जितेश म्हात्रे, त्याचबरोबर पनवेल महानगरपालिका पनवेल जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमरदादा म्हात्रे, उद्योजक प्रशांत पवार, माजी सरपंच दिलीप शेठ वास्कर, निलेश उलवेकर, शिवदास पवार, विशाल उलवेकर, प्रभाकर शेठ तांडेल आणि महेश पवार यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता रोख रक्कम 51,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य खऱ्या अर्थाने उपलब्ध झालं. आणि खास करून अजयदादा मोरावकर तुमचा श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करू. कारण यंत्रणेच्या दृष्टिकोनातून तुमचा या स्पर्धेला खूप मोठं योगदान लाभलेलं आहे. त्याबद्दल या स्पर्धेचे आमचे शिल्पकार भोलेनाथ शेठ पाटील, राजूदादा पाटील, प्रभाकर पाटील, मारुतीदादा पाटील, आमचे दत्ताशेठ पाटील या सर्व कमिटीच्या वतीने, संदीप असतील, दिलीप शेठ पाटील या सर्वांच्या वतीने आणि त्याचबरोबर आमचे मित्र संदीप जोशी, वासुदेव खाडेकर या सर्वांच्या वतीने तुमचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
पहिल्या षटकात ऋषिकेश म्हात्रे मोठा बंधूंनी गोलंदाजी केली, फक्त धावा दिल्या 8. आता त्याचा छोटा बंधू राज गोलंदाजीसाठी आलाय. गोलंदाजाच्या दिशेने हा चेंडू चाललाय. निर्धाव चेंडूची होते सांगता. वलभ बी टीमने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. फिल्डिंग मध्ये देखील थोड्याफार चुका झाल्या, परंतु चुकांना देखील रेक्टिफाय केले. खास करून गोलंदाजांचं कौतुक करेल की त्यांनी मोठा फटका खेळण्यासाठी अजिबात जागा दिलेली नाहीये. 8 धावा. बॅटची कडा, फलंदाज बाद होईल. राज म्हात्रेने घेतले पहिली विकेट प्रदीपची. बोला गणपती बाप्पा. जी काही घडामोड होते ती धावांशीच निगडीत असते. जसं तुम्हाला गावचं नेतृत्व करायचे तर गावचा विकास हा करावाच लागतो, ते बंधनकारक आहे. तसंच या मैदानावरती किंवा क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती तुम्हाला तग धरून राहायचं असेल, विजयी व्हायचं असेल तर तुमच्यासाठी धावा महत्त्वाचा आहे. सर्व हा धावांचा खेळ आहे. धावा थांबल्या पहिल्या ओव्हरमध्ये, त्या कारणास्तव सेकंड ओव्हरमध्ये जो दबाव तयार झाला, मोठा फटका खेळण्याच्या नादात मात्र सन्माननीय प्रकाश शेठ म्हात्रे, पालेबुद्रुक, अविनाश शेठ बुलवेकर, नरेश फडके माजी उपसरपंच पालेबुद्रुक, सन्माननीय सचिन शेठ तांडेल माजी सरपंच पालेबुद्रुक आणि विद्यमान नवनिर्वाचित सरपंच निखिलदादा तांडेल, दीपकदादा उलवेकर, अजयदादा उलवेकर, आपण जर इथे उपस्थित असाल, दिलीप शेठ भास्कर या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. सुनील शेठ म्हात्रे आपलंही स्वागत आहे. नवीन फलंदाज प्रशांत म्हात्रे आला. एक तर प्रशांतला आता आक्रमण करणं गरजेचं आहे. धावसंख्येचा आलेख जो थोडा स्थिरावलाय, मंदावलाय, त्याला पुढे न्यावं लागेल. पालेश्वरी पालेबुद्रुक या संघासाठी धावसंख्या 8, 1 बाद 8. नुकताच राज म्हात्रेने विकेट घेतले. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न पंच इथे दंडित करतायत. गावण सर वाईट बॉल. आज अनिल टेंबे सर, त्याचबरोबर लालचंदजी गावण वाघेवलीवाडा आणि सुनीलजी तांडेल सर बेलवली हे पंचांच्या भूमिकेत. गुणसंख्या लेखक आमचे मित्र सुधीरजी आगलावे, अगदी हाकेच्या अंतरावरती त्यांचं गाव आहे. आज त्यांचा संघ खेळणार आहे. 4था सामना आहे त्यांचा. 9 धावा. स्विच करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील केली जाते. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं बॉल चाललाय, परंतु एकच धाव लेग बायच्या स्वरूपात. खेळ क्रिकेटचा धावांची आपण चर्चा करत होतो. धावांचा ओघ वाढवणं फार गरजेचं आहे. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये, मर्यादित षटकाच्या खेळामध्ये तुम्हाला 5 ओव्हरमध्ये किमान 50-55 पर्यंत पोहोचायलाच हवं. एखाद मॅच, लो स्कोरिंग मॅच ज्यामध्ये तुम्ही टफ देऊ शकता, चांगली गोलंदाजी करून तो सामना आपल्या खिशात टाकू शकता, परंतु हे रेअरली घडतं. हे देखील लक्षात असायला हवं. पहिल्यापासून बॅटिंग करत दबाव हा टाकायलाच हवा. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा पंच इथं इशारा करतायत. लालचंद गावण 6 पारितोषिक या स्पर्धेमध्ये. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1.5 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 75,000, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 40,000. 11 वरती 1. खेचलाय समोर, हा उतार आहे आणि त्याचा फायदा मात्र इथे उचललाय. स्ट्राईक डाऊन द ग्राउंड. बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पार. फलंदाज प्रदीपच्या बॅटमधून आजच्या रात्रीतील पहिला षटकार. दबाव थोडा निसटला, धाबा यायला सुरुवात झाली. ओव्हर पिच बॉल टाकला आणि त्यावरती प्रदीपने हल्ला चढवला. धावसंख्या 17. खोलात टाकला होता चेंडू. वेगानं मारण्याच्या नादात फटका तर खेळला, परंतु पायावरती जाऊन चेंडू आदळला. कुठलीही धाव नाहीये. निर्धाव चेंडू. 17 लॉस ऑफ 1 विकेट. श्री गणेश क्रिकेट संघ आयोजित वल्लभ आयोजित ही स्पर्धा सरपंच आणि उपसरपंच चषक 2025. फटका फसलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात 2 विकेट घेतल्यात.
राज मात्रेने अक्षयने झेल घेतला, फलंदाज बाद झाला प्रदीप. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 17 वरती 2. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि विकेट गेल्यात 2. धावसंख्या ते मात्र 17. राज मात्रेने 2 विकेट घेतला. महत्वाच्या 2 विकेट मात्र राजने घेतला. जियान 11 जानमान वलप आणि त्यांच्या विरोधात पालेश्वरी पाले बुद्रुक या 2 संघादरम्यान चालू असलेला हा पहिला सामना. श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित ही स्पर्धा सरपंच आणि उपसरपंच चषक 2025. तिसरं षटक राज मात्रे आलाय. ऋषी आलाय गोलंदाजीसाठी. साइड ऍक्शन आहे, थोडी लसित मलिंगा स्टाईल. एकच धाव. जोरदार आवाज चालू आहे मैदानामध्ये वलप बी संघाकडून. चार्ज आहेत सगळेजण. आपल्या घरेलू मैदानावरती खेळतात, मिनी वानखेडेवरती. खरोखरच वानखेडे सागर मांडवकर. एक कॉमेंट्री बॉक्स असं वाटते की दुसऱ्या तिसऱ्या फ्लोअरवरती बसून कॉमेंट्री करतोय. अजिबात अडथळा नाही. अगदी क्रीडांगणाच्या कानाकोपऱ्यामध्ये लक्ष जाऊ शकते या ठिकाणाहून. धावसंख्या 18. लोअर फुटटॉस बॉल वाडीश लॉंगॉनच्या दिशेने कन्वर्ट केलाय. फक्त एकच धाव इथे जोडली जाते. भोलानाथ शेठ पाटील अचानक मोपाड्याचं ग्राउंड आठवलं मला. 1 वर्ष त्यांनी कॉमेंट्री बॉक्स अगदी म्हणजे एवढ्या वरती नेऊन ठेवलं होतं की तिथून जवळजवळ बिल्डिंगचा 3रा ते 4था फ्लोअर खास करून कॉमेंट्री बॉक्स तिथे ठेवलं होतं. हे ओरिजिनल आहे, ओरिजिनल, आर्टिफिशियल नाहीये. 19 धावा. स्वीप करायचा होता. धीम्या गतीने टाकलेला बॉल. लुपिंग फुल टॉस. ओळखता आला नाही फलंदाजाला. बाद आतापर्यंत 3ऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 19 धावा झाल्यात. महत्वाचे 3 फलंदाज मात्र बाद झालेत. पाहुण्यांचं आगमन या मुख्य मंचावरती सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित ही स्पर्धा सरपंच आणि उपसरपंच चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धावसंख्या 19. विकेट गेल्या 3. नुकताच ऋषिकेश मात्रेने मात्र विकेट घेतले. आशिष उलवेकर आणि त्याच्या साथीला आहे तो ओमकार वासकर. धावांची गरज आहे सध्या. खोलात टाकला होता चेंडू. खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. यस, पालेश्वरी पालेबुद्रुक संघाचा विचार केला तर अंडर 22च्या आसपास सर्वांचे एज असतील. एक नौखा संघ सध्या मैदानात मात्र खेळतोय. नौखा म्हणता येणार नाही, परंतु नवीन खेळाडू थोडे दूर आहेत. हे नवीन अगदी यंग जनरेशन सध्या मैदानात आहे. लॉंग ऑन सीमारेषा पार. फलंदाज आशिष उलवेकरच्या बॅटमधून वलपचा षटकार. बाबांची लेगसी पुढे चालू ठेवतोय. षटकार केसलाय.
स्टेप आउट झाला, बॅटची कडा, मागे शॉट, थर्डमॅनला फिल्डर अडवतोय चेंडू. एक धाव, नाराज आहे स्वतःवरती आशिष. त्याला ठाऊक आहे कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न तो करत होता. तिसरं षटक देखील इथे समाप्त झाले. 9ची सरासरी, धावसंख्या 27, विकेट गेल्यात पालेश्वरी पाले बुद्रुक संघाच्या 3. तरी ते सन्माननीय रुपेश उलिवेकर एकेकालचे नामवंत क्रिकेटर पाले बुद्रुक यांचं इथे आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. व्यासपीठावर रमेश पाटील ॲपकॉड्स कंपनीचे लीडर आहेत. रघुनाथ भोईर आणि सुहास पाटील या त्रिवेणी संगमचं आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने सरचे स्वागत करत आहोत. तर यानंतरची लढत असणार आहे स्वर्गीय निरावंती मात्रे, कण्णव 11 पिसारवे विपक्षय, आई गावदेवी, जगदंबा खानाव या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. स्वर्गीय निरावंती संतोष मात्रे, माजी सरपंच पिसारवे यांच्या नावाने खऱ्या अर्थाने संघ खेळणार आहे. कण्णव 11 म्हटलं तर निश्चित स्वरूपात आमचे परममित्र राजेश महादेव पिसारवे गावचे युवा उद्योजक आहेत. त्यांच्या सुपुत्राच्या नावाने आपण इथे संघ पाहतो. खऱ्या अर्थाने या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे संपन्न होणार आहे. आजची स्पर्धेची 6वी रात्र आहे. 3 तर सन्माननीय निलेश उलवेकर आणि विशाल उलवेकर बोलनाथ शेठ पंडित साहेबांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. चौथ्या षटकात सतीश पाटील आलाय. 27 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. खूपच शॉर्ट पिच बॉल होता, त्याला पूलचा रस्ता, बॉल चालला मिड विकेट सीमारेषा पार. आशिष उलवेकर ऑन फायर, ठोकता आणखी एक षटकार. खरं तर या एंड कडून तुम्ही शॉर्ट पिच बॉल टाकू शकत नाही. पुढे ठेवला बॉल, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता. आशिष वेगानं धावा करण्याचा त्याचा मनसूबा आहे. आतापर्यंत 2 षटकार त्याने मारलेत. एक वाईडिश लॉंग ऑनला मारला होता. नुकताच जो षटकार मारला तो मिड विकेटला पूलचा फटका अगदी आपण पाहिला. चौथं षटक 33 धावा. सतीश पाटीलने या अगोदरचा चेंडू शॉर्ट पिच टाकला. हा एंड अगदी आपण पाहतो ना थोडा चढ आहे, त्या एंडने नक्कीच उतार आहे. जेव्हा चढ तुमच्या समोर आहे, टप्पा तुम्ही मागे ठेवला तर नक्कीच तेवढा वेळ अधिक मिळेल तो फलंदाजाला पूलचा फटका खेळण्यासाठी. 33 वरती 3. पुढे ठेवलाय बॉल, हे चेंडू टाकले तर निश्चितच सक्सेसफुल राहील गोलंदाज सतीश पाटील. चढ उतार क्रीडांगणावरचा ऍडजस्ट करणं सोपं काम नाही. तर पनवेल महानगर जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष यमराजदादा मात्रे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेत आपलं स्वागत आहे. 33 वरती 3. चौथं षटक. पुन्हा प्रयत्न करतो, एक षटकार जरूर आला सतीशच्या विरोधात, परंतु त्यानंतर त्याने आशिष उलवेकरला उभं ठेवलंय. मागचे 3 चेंडू निर्धाव आलेत. हा खेळ जरी चौकार षटकारांचा असला तरी सुद्धा क्रिकेटची लाईफलाईन सिंगलच आहे आणि ती सिंगलच राहणार. षटकार मारल्यानंतर जर का सिंगल घेतली असती, स्ट्राईक रोटेट होत राहिल्या असत्या तर आणखी धावा आल्या असत्या. मागच्या 3 चेंडूंवरती तो षटकाराचा प्रभाव होता, तो आता निष्प्रभ झालाय. कारण 4 चेंडूंमध्ये 6 आल्यात. पहिल्या बॉलवरती षटकार आला तेव्हा असं वाटलं की 1 बॉलवरती 6 आल्यात, आता 4 बॉलमध्ये 6 आल्यात. चांगली गोलंदाजी सतीश कडून. 5 षटकांचा सामना. बागफुटला जाऊन कव्हरच्या दिशेनं फिल्डर आहे, जज करतोय, चांगला झेल ओम कडून. फलंदाज बाद आशिष उलवेकर.
आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी जगदंब 11 खानाव या दोन संघादरम्यान. दोन्ही टीमला आम्ही विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी या. आशिष उलवेकरने 2 षटकार मारले जरूर, परंतु तो माघारी परतलाय. सतीश पाटीलने दावा दिला. 6-1 विकेट त्याने घेतले. दिवेश स्विच इट शॉट गलीच्या डोक्यावरून बॉल पाठीमागे पाठवलाय थर्ड मॅनच्या दिशेने. शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावा झाल्यात 37, विकेट गेल्यात पालेश्वरी पाले बुद्रुक संघाच्या 37. श्री गणेश क्रिकेट संघाची दादाला साथ हाय मोलाची. जाईल तिथं हाय रे चर्चा भोलानाथ पाटील दादाची. नाईट क्रिकेट सामने रंगणार वल्लभच्या नगरीत. खेळाडूंचा खेळ बघाया आले प्रेक्षक मैदानात. भोलानाथ पाटील सन्मान करतोय आलेल्या पाहुण्यांचा. बघा आलेल्या पाहुण्यांचा. रायगड ठाण्यात गाजतंय नाव एवन सरपंच चषकाचा. रायगड ठाण्यात गाजतंय. थँक्स. यानंतरची लढत असणार आहे स्वर्गीय निरावंती मात्रे कण्णव 11 गावदेवी पिसारवे क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आई गावदेवी जगदंबा 11 खानाव या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. हेच निश्चितच इनिंग ब्रेकमध्ये मात्र टॉस करण्यात येईल. चढ आणि उतार याबद्दल आपण सातत्यानं चर्चा करतोय, कारण हे मिनी वानखेडेचं मैदान तसंच आहे. नैसर्गिकरित्या मगाशी बोलाना शेठ पाटील यांनी आवर्जून सांगितलं की गावाला मिळालेलं हे क्रिकेटसाठी भलं मोठं क्रीडांगण आहे. फार कमी वेळा पाहायला मिळतं. खरं तर पनवेलचा विचार केला तर आता क्रीडांगण तरी कुठे उरलेत. काही खेळाडूंना काही संघांना तर प्रॅक्टिसलाही क्रीडांगण नाही आहेत. ही परिस्थिती आहे. दुसऱ्या गावात जाऊन प्रॅक्टिस करावी लागते. आता टर्फचा जमाना आहे. 5 कॅमेऱ्यानेशी ही स्पर्धा कव्हर केली जाते PTC लाईव्ह टीमकडून. वा काय टेलिकास्ट आहे. अँगल बनवत टाकलेला हा चेंडू गोलंदाज वैभवने. हा देखील चेंडू आलाय निर्धाव. वैभव उसाटकर सध्या गोलंदाजी करतोय जियान 11 जानमान वल्लभ बी संघाकडून. 37 धावा झाल्या. एक आशिष उलवेकर आणि प्रदीप सोडला तर कोणत्याही फलंदाजानं मोठे योगदान अद्याप दिलेलं नाहीये. 5-6 कॅमेरा आहेत. 6 स्लाइड सध्या दिसत आहेत आपल्याला. यॉर्क बॉल कार्पेटच्या साहाय्याने वाडी लॉंग ऑफला. फक्त एकच धाव इथे घेतली जाते. पहा बॅकअपला फिल्डर तिथे पोहोचतोय. 38 धावा धाव फलकावर. 38 पहिला चेंडू निर्धाव वैभवचा. त्यानंतर मात्र आले सिंगल. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण सज्जरा टॉस करण्यासाठी. पिसारवे क्रिकेट संघाचे संघनायक आणि खानाव क्रिकेट संघाला मात्र शेवटचा पुकार असेल. स्पर्धेची नियमावली आहे. पहिले सत्र संपण्यापूर्वी दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे. आतापर्यंत 72 धावसंख्येचा हायएस्ट या मिनी वानखेडेवरती या स्पर्धेमध्ये. स्विच केलाय परफेक्टली. स्विच पॅरलल स्ट्रोक. या बॉल चाललाय सीमारेषा पार आणि ते पंच सांगतायत इट्स मॅक्झिमम षटकार. मारुती पाटील गणेश गावंड नेहमीच असतात साथी. वैभव पाटील मनीष पाटील आहेत बघा सोबतीला. गणेश पाटील गोल्डन मॅन. छंद त्याला सोन्याचा. हाय छंद त्याला सोन्याचा. रायगड ठाण्यात गाजतंय नाव एवन सरपंच चषकाचा. क्या बात आहे. टायटल सॉन्ग तुम्ही ऐकताय डीजे कडून आणि काय फटका खेचला. आपल्याला वाटते की या धावा फार कमी आहेत, कारण दररोज आपण जलद गतीचं क्रिकेट पाहतो की जिथे 5 ओव्हरमध्ये 70-75 म्हणजे गोलंदाजांची धुलाई. परंतु या मिनी वानखेडे स्टेडियमवरती 5वं षटक चालू असताना अद्यापही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 44 वरती 4 मला असं वाटतं एक माफक धावसंख्या आहे पालेश्वरी पाले बुद्रुक संघाची. पारदल षटकार मात्र मारला. पहा गोलंदाजाची एक वेगळी शैली आहे आणि मी खास करून PTC लाईव्हच्या कॅमेरामनचं कौतुक करेल ज्याने हा चेंडू अगोदरचा फॉलो केला. एवढ्या झपकन घडामोडी घडल्या तरी सुद्धा त्याने परफेक्टली मात्र त्या चेंडूला फॉलो केलं. तर व्यासपीठावर आम्ही ते पाहतो निलेश
ची चाचपणी दिवेशकडून केली जाते. षटकार मात्र आलाय. फार कमी गोलंदाजाची ऍक्शन अगदी आपण पाहतो. ज्या अँगलने तो येतोय थोडा संभ्रमित करतोय फलंदाजांना, परंतु त्याच्या विरोधात त्याच अँगलचा फायदा उचलून मात्र षटकार केसलाय तो दिवेशने. 44 धावा, 4 विकेट. अंतिम चेंडू काही शिल्लक आहेत या षटकातील. आतापर्यंत 19 मिनिटांमध्ये ही षटकं मात्र टाकलेले आहेत. अगदी वेळेत सामने चालू आहेत सरपंच आणि उपसरपंच षटकाचे. पहिला सामना लॉंग ऑफ च्या क्षेत्रामध्ये कोणीच क्षेत्ररक्षक नाहीये. टप्पा पडतोय, उसळी घेतले, बॉल चाललाय सीमारेषा पार. दिवेचा चौकार. एक्सलरेट केलं या जोडीने. खास करून दिवेशचं मी कौतुक करेल. मागच्या 3 चेंडूंवरती त्याने 14 धावा कुठल्यात. हे 3 चेंडूंमध्ये 14 वरती खेळतोय दिवेश. शेवटचा जो पंच असायला हवा होता ना, तो पंच मात्र दिलाय पाले संघाकडून तो दिवेशने. 48 धावा. पुन्हा शॉर्ट पिच, पूल केलाय, फिल्डर आहे तिथे, जज करतोय आणि त्याचा झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. 48 मध्ये 2 ऍड, 50 धावा धाव फलकावरती. कोणाला वाटलं देखील नव्हतं वल्लभ बीने जेव्हा सुरुवात केली, सुरुवातीची 2 षटकं असं वाटलं की पाले संघ मात्र कम से कम 40 पर्यंत थांबेल, 40 पर्यंत थांबेल, परंतु हा संघ जाऊन पोहोचला आता 50 वरती. 50. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. 50 धावा झाल्यात. पालेश्वरी, पाले बुद्रुक या संघाच्या 2 फ्रेम मध्ये तुम्ही सध्या लाईव्ह टेलिकास्ट पाहताय. ही तर कमाल आहे पीटीसी लाईव्ह टीमची. मगाशी देखील कौतुक केलं कॅमेरामनचं. झटपट त्याने त्या चेंडूला फॉलो केलं. इतकं सोपं काम नाहीये, पंचांसाठी ते चांगलं आहे. लास्ट बॉल स्लॉक केलाय, बॉल पाठवलाय मिनी वानखेडेच्या बाहेर. बॉल सीमारेषा पार. षटकार. हिंदुत्वाचं होतं, परंतु शेपटानं मात्र त्रास दिला. ना निश्चित स्वरूपात कौतुक करावे लागेल. त्या फलंदाजांचा कौतुक करावे लागेल. एक चांगलं आव्हान प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासमोर उभं केलेलं आहे. थँक्स समीर सोमने सर. इथे 2 संघांना नाणेफेकीसाठी आम्ही आमंत्रित करतो. स्वर्गीय निरावंती कनव 11 पिसारवे क्रिकेट संघाचे संगणक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आई जगदंबा गावदेवी आई गावदेवी खानाव या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. तत्पूर्वी आपण मान्यवरांचा इथे सन्मान करणार आहोत. मी आमचे ऑर्गनायझर बलनाथ शेठ पाटील राजूदादा यांना इथं आमंत्रित करतो. आपल्या शुभास्ते पालेबुद्रुक पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर आणि पनवेल जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यमराजदादा म्हात्रे साहेब, आपण यावं. आपला यथोचित सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केला जाणार आहे. प्रकाश शेठ म्हात्रे, अविनाश शेठ बुलिवेकर पालेबुद्रुक आणि त्याचबरोबर सुनील शेठ म्हात्रे, नरेश शेठ फडके, माजी उपसरपंच. हॅलो हॅलो तर हेमराजदादा म्हात्रे साहेबांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. यानंतर निलेश उलवेकर पालेबुद्रुक यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. निलेश, आपण आज आमच्या श्री गणेश क्रिकेट संघाचं निमंत्रण स्वीकारून सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलेला आहात. आपला हेतूची सन्मान इथे भोलेनाथ शेठ पाटील विद्यमान उपसरपंच पाले वल्लभ यांच्या शुभास्थिती केलं जात आहे. आज पालेश्वरी गावातील एक आमचे परममित्र निलेश उलवेकर यांचा हेतूची सन्मान विद्यमान सरपंच आणि उपसरपंच यांच्या शुभास्ते
इथे मायेची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केले जात आहे. त्यानंतर नाणेफेक केली जाईल बघा. विजय पवार यांचं आगमन तर झालेलं आहे. तर अजयदादा मोरावकर, अजयदादा आपण व्यासपीठावर यायचे आहे. सन्माननीय दिलीप शेठ भास्कर माजी सरपंच पाले बुद्रुक. तर सलामीची जोडी पाठवा लगेच. मी बॅटिंग टीमला विनंती असेल. चला आघाडीची जोडी ओपनिंगच्या पेअर लगेच पाठवा. तर इथे नाणेफेक सुद्धा ते केली जाणार आहे. त्यानंतर सुनील पाटील वलप जे स्वागत निश्चित स्वरूपात सुनील पाटील यांचं आपण स्वागत इथे करू. सुनील पाटील पेंदर टेम्पो चालक नाका संघटनेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. पेंदर फाटा टेम्पो चालक मालक संघटनेचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान भोलेनाथ शेठ पाटील आणि त्याचबरोबर आदरणीय श्री आमचे परमित्र राजू पाटील यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जात आहे. चला सामना सुरू करायचे. बॅटिंग टीमला विनंती करतोय कमिटीच्या वतीनं. तर पिसारबी क्रिकेट संघाचे संगणक विजय पवार इथे उपस्थित आहेत. खानाव क्रिकेट संघाला शेवटचा पुकार आहे. आई जगदंबा आई गावदेवी 11 खानाव क्रिकेट संघ पिसारबी संघ इथे उपस्थित आहे. स्वर्गीय निरावंती कन्नव 11 गावदेवी पिसारबी क्रिकेट संघ इथे उपस्थित आहे. तर नक्कीच सलामीची जोडी सरकली. आपण पाहतोय जियान 11 हनुमान वल्लभी आणि त्यांच्या विरुद्ध पालेश्वरी पाले बुद्रुक यांच्यामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतो. बॅटिंगमध्ये विचार केला तर 14 धावांची खेळी केली. आशिष उलवेकर होता, त्याला साथ दिली दिव्येशनं जो 6व्या क्रमांकावर आला. 5 षटकामध्ये आपण पाहिलं 22 खेळला दिव्येश आणि 56वर मजल मारले आणि आता 57चा पाठलाग करायचे. खानाव क्रिकेट संघाला शेवटचा पुकार आहे. कन्नव 11 गावदेवी पिसारबी क्रिकेट संघाचे संगणक अष्टपैलू क्रिकेटर विजय पवार इथे उपस्थित आहेत आणि पालेश्वरी पालेबुद्रुक क्रिकेट संघाला अयोध्यावरून शुभेच्छा आल्या आहेत बघा. संपूर्ण त्यांचं सहकारी मग माजी सरपंच दिलीप शेठ भास्कर आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप अयोध्यामध्ये खऱ्या अर्थाने श्री राम प्रभूंचं दर्शन या निश्चित स्वरूपात दर्शनासाठी गेलेले आहेत आणि अयोध्यावरून श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित सरपंच उपसरपंच चषकाला सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स सागर मांडवकर. तर सलामीची जोडी सरकली. 57चा पाठलाग करायचे. स्पर्धा आपण पाहतोय श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक. मॅचकडे वळूया. आघाडीची जोडी सतीश पाटील ऋषिकेश. पहिला चेंडू देवेंद्र. टप्पा पडला, उचली होती. पंचांचा इशारा अपील करतोय. या पंचांकडे अपील होईल. तणावाचं वातावरण. पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय बॅटिंग करताना सतीश. 2 पंचांमध्ये चर्चा होईल. सुनील तांडेल सर यांना आपण पाहतोय इथे बॅटिंग करताना जे हनुमान वल्लभी घरच्या मैदानावर खेळतोय. आज मिनी वानखेडे वल्लभवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न. यस फिल्डिंग लावून घ्या, निर्णय येईल. 57चा पाठलाग करायचा. यस तिसऱ्या पंचांसाठी डिमांड केल्या आणि आपण पाहूया आमचे तिसरे पंच. हाईट फॅक्टरसाठी आपण मदत घेऊया. यस चेक करूया चेंडू एक्झॅक्टली चेंडू कुठे स्पर्श झाला ते चेक करणार आहोत. PTC लाईव्ह अँड संपूर्ण टीम. 57चा पाठलाग करायचा. पुढच्या दोन्ही संघाला कॉल करतो आपण. रेडी राहा. सतीश पाटील घरच्या मैदानावर खेळतोय. जय हनुमान वल्लभी मिनी वानखेडे वल्लभचं मैदान. एका बाजूला पालेश्वरी पाले बुद्रुक गोलंदाज देवेंद्रला पाहतोय. देवेंद्र बारशे.
यस फायनली जो डिसिजन पेंडिंग होता नॉट आउट. खांद्यावर चेंडू स्पर्श झाला आणि ते क्लिअरली पीटीसी लाईव्ह आणि 12th मॅनशी सुद्धा कम्युनिकेशन केलं आणि फलंदाजाला सुद्धा विश्वास होता. अपील जरूर तिथे पाहिली. दिवेशला पाहतो आपण एसटी रक्षक तो उभा आहे आणि दोन्ही गावं आपण पाहिली जवळची गावं आहेत. एकमेकांचा खेळ माहिती आहे. सामना सोडायचा नाही आहे. 57चा पाठलाग करायचे. गोलंदाज देवेंद्र बारसे. पुढचा चेंडू वेग चांगला आहे. जरूर आपण इथे पाहूया. भन्नाट वेग होता. सातत्याने गोलंदाजी करत असताना देवेंद्रला पाहते डॉट बॉल दबाव निर्माण करतोय. काही अंशी का होईना देवेंद्र बारसे पॉवर प्लेमध्ये 2 चेंडू डॉट फेकते. लॉंग ऑफकडे क्षेत्ररक्षक रेडी. ऑन साईडला आपण व्ह्यू रचना पाहिली. आतापर्यंत कंपॅरिझन केली. जेव्हा ऋषिकेश म्हात्रेनं पहिलं षटक फेकलं 8 धावा होत्या 1 विकेट. अपीलमध्ये उत्साह. गोलंदाजी दर्जेदार होत्या. बॅटिंग करताना जय हनुमान वलभी सतीश पाटील ऋषिकेश काही करून देत नाही. बघा दोन्ही संघांना विजय हवा आणि ती आगेकूच करत असताना हा चेंडू देवेंद्रचा समोर ठेवला. लॉफ करण्याचा प्रयत्न फसला. फ्रंट फुटला आले. सतीश पाटील आतापर्यंत चेंडू पाहिलं त्याने 3 चेंडूचा सामना केला. एकही फटका आला नाही. संघासाठी सुरुवात करत असताना अडचणी निर्माण झाल्या. सतीश पाटीलला 3 चेंडू डॉट खेळलाय. आक्रमणाचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. भन्नाट वेग आहे. या वेळेला गुडलेन स्पॉटवरचा चेंडू खाली राहिला आणि तिथे सतीशनं बॅटचं तोंड उघडलं होतं. आणखीन एक कमालीचं वातावरण या मॅचमध्ये. पॉवर प्लेमध्ये बघा टप्पा पडला. चेंडू स्विंग झाला आणि एसटी रक्षकाने आपलं काम केलं. आतापर्यंत सलग 4 चेंडू निर्धाव. एकही धाव नाही आहे. देवेंद्र बारशे पालेश्वरी पाले बुद्रुक भन्नाट गोलंदाजी साकार करतोय. आदळला हा चेंडू. फलंदाजाने ओळखलं. लाईन रीड केली. लेगस्टिकच्या बाहेर गेला आणि पंच आमच्याकडे वळले. वाईडचा कॉल वॉर्न केलाय ते गोलंदाजाला. देवेंद्रला आपण जरूर पाहतोय. थोडा आनंदी ते स्मित असते त्याच्या चेहऱ्यावर पाहतोय. कारण पॉवर प्लेमध्ये सतीश आणि ऋषिकेश जे आक्रमकतेसाठी ओळखले जातात त्यांना थांबवून ठेवले. लक्ष 57चं बॅटिंग टीम जय हनुमान वल्लभीला. पुढे सरसावत फटका खेळलाय. अंतर्वर्तुळामध्ये बघा तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण. गोलंदाजीचा दर्जा दाखवला. पालेश्वरी पाले बुद्रुक भन्नाट गोलंदाजी. देवेंद्रनं आतापर्यंत 5 चेंडू एकही धाव नाही. एक व्हाईट बॉल सुद्धा पाहिलाय. मात्र 5 चेंडू डॉट सुद्धा फेकलेत. गुड बॉलिंग. 56 अजूनही करायचे आहेत. फक्त 1 धाव. 5 चेंडूचा खेळ संपलाय. गुड बॉलिंग. एज लागली. फलंदाज होईल बाद जय हनुमान वल्लभी. अखेर तणावाचं वातावरण. मिनी वानखेडे मैदानावर खेळणं एक वेगळा अंदाज असतो आणि इथे आपण पाहतोय सतीशनं नाराज केला. समोर देवेंद्रची गोलंदाजी. आतापर्यंत पहिलं षटक काही करून दिलं नाही. एक अवांतर चेंडू. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर देवेंद्र बारशेसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॉलिंग. सागर इथे देवेंद्र बारशेने अतिशय सक्षमरित्या गोलंदाजी हाताळलेली आहे. लेंथ लाईन आणि दिशा याच्यावर नियंत्रण ठेवलं आणि प्रभावी होत खऱ्या त्याच्यावर प्रभावित होऊन पाले बुद्रुक गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व यमराजदादा म्हात्रे साहेब यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. देवेंद्र बारशे अर्थात आम्ही दिनकर बारशे ज्या पालेश्वरी गावातील पालेबुद्रुक गावातील आपले समालोचक मित्र आहेत. दिनकर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आणि निर्धाव षटक त्यांनी हाताळलं. 500 रुपयाचा कॅश प्राइज यमराजदादा म्हात्रे पालेबुद्रुक युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्या वतीने ते देण्यात आलेलं आहे. एक वाईट बॉल आलाय. मग ते उर्वरित जर आपण 6 चेंडूंचा लेखाजोखा पाहिला तर गुड बॉलिंग. देवेंद्रला आपण जरूर पाहतोय. सुधीर आम्हाला माहिती देतो आदेशचं या स्पर्धेमध्ये 2 मेडल ओव्हर. मिनी वानखेडे मैदानावर हे विक्रम या स्पर्धेमध्ये पाहिले. या वर्षी सरपंच आणि उपसरपंच चषकामध्ये साहिल दरे नितलास आदेश मते कानपोली. वेगवान चेंडू. आक्रमण करण्याचा प्रयत्न. दबाव निर्माण झाला. नवीन फलंदाज निखिल पाटील क्रमांक 3 वर आलाय. टार्गेट आहे 57. एका धावेसाठी प्रयत्न जरूर होतात मात्र दबाव परिस्थिती निर्माण केली. सतीश पाटील सुरुवातीच्या 6 चेंडूवर काही करू शकला नाही. तिथे दबाव वाढला. आता बॅटिंग टीमवर जय हनुमान वल्लभी.
गावचा संघ आहे. याच गावासाठी खेळत असतो. श्री गणेश क्रिकेट संघ आयोजित वल्लभची स्पर्धा आहे. फुटवर्कचा वापर लॉफ करतोय मनगटी ताकदीच्या साहाय्याने डीप कडे फिल्डर रेडी सोडला झेल आणि तिथे बघा कम्युनिकेशन नाहीये धोका होईल. एकाला वावर लागेल बाद आणि अगदी क्विकली आज आपण पाहिलं पालेश्वरी पाले बुद्रुक कॉन्फिडन्स लेवल बघा किती त्यांची हाय. आनंद तिथे साजरा करतो. आणखीन एक विकेट 2 धक्के मिळाले. 57 करायचं सुरुवात थोडी खराब झाली. आता बॅटिंग टीमचे हनुमान वल्लभ थोडा पिछाडीवर आहे. साठी शेवटचा पुकार आहे. अन्यथा आपल्याला ते दंडित केलं जाईल. दर्शन पाटील आणि सोपान पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपले स्वागत आहे. नक्कीच का झेल टिपला आर्यननं कौतुक करावं लागेल. निखिल पाटीलवर जबाबदारी आहे. ऋषिकेश मात्र बाद झाले. निखिल क्रमांक 3 मात्र सुरुवातीचे दोन्ही फलंदाज इथे बाद झालेत. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा 2 गडी बाद. टार्गेट आहे 57. पुढचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अपील मध्ये उत्साह एज लागली. आणखीन एक धक्का. दयनीय बिकट अवस्था. सुरुवातीला डाव मात्र इथे गडगडलाय. काही करता येत नाही आणि मैदानावर आपण पाहतोय जे हनुमान वल्लभी बॅकफुटला. आणखीन एक विकेट बाद झाला. सतीश पाटील ऋषिकेश मात्रे आणि आता निखिल पाटील. 2 धावा 3 विकेट. त्याचा अवधी देण्यात आलेला आहे. आपण जर नाणेफेकीसाठी संपर्क साधला नाहीये संघाला दंडित केलं जाईल. सन्मान्य महेश पवार पालेबुद्रुक आणि शिवदादा पवार पालेबुद्रुक यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तर 57 धावा करायच्या होत्या. महागुरु चित्र आपण मैदानावर पाहिलं. सुरुवात थोडी विस्कळत झाली. सुरुवातीला प्रमुख फलंदाजाने जी तयारी दाखवली त्यामध्ये सतीश अपयशी ठरला. ऋषिकेश निखिल आणि आता रोशन पाटील आणि नयन पाटील. इथे एका चांगल्या भागीदारीची गरज आहे. ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्सा कव्हरकडे चेंडू चाललाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने येते. चेंडू अडवते. धाव घेण्याची तयारी. जिथे डाव थोडासा थांबलाय इथे गती वाढवणं आता महत्वाचं आहे. एखाद्या षटकामध्ये अटॅकिंग फलंदाजी करावी लागेल तर या मॅचमध्ये कमबॅक करण्याचे चान्सेस असतील. मात्र मिनी वानखेडे वल्लभच्या या मैदानावर आपण अनेक उलटफेर होताना पाहिलेत. धावा धावफलकावरती 4-3 गडी बाद. सेकंड ओव्हर ओमकार वास्करला पाहते. गुड बॉलिंग. सलग 2 विकेट सुद्धा या ओव्हरमध्ये पाहिल्या. वेग त्याच्याकडे मात्र लाईन थोडी खराब. लेग स्टिकच्या बाहेर पंच आमच्याकडे वळलेत आणि इशारे हा वाईटचा कॉल. संघ पुन्हा एकदा पुढे सरकेल. 57चं टार्गेट आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. सूचना दिल्यात नेक्स्ट मॅचसाठी टॉस साठी आपण रेडी ना. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. गती कमी केली. अपील मध्ये उत्साह. आज बघा पालेश्वरी पाले बुद्रुक कॉन्फिडन्स लेवल किती चांगली बॅटिंग करत असताना. इथे आणखीन एक धोका होईल का. व्हेरी क्लोज आणि पंचांचा इशारा. धाव सोडण्याची तयारीमध्ये. आणखीन एक धक्का. 5 वर दयनीय बिकट अवस्था. संकट ओढावले. धावा 5 आणि विकेट गेल्या 4. तरी ते नाणेफेकी केली जाईल. या हेमराजदादा मात्रे रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे पनवेल जिल्हा युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते कन्नवी 11 गावदेवी पिसारबे विपक्ष आई जगदंबा गावदेवी खानाव क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाईल आणि लढत मात्र 5 षटकांची असणार आहे. हेमराजदादा आपण नाणेफेक करावी. बघूया. खानाव क्रिकेट संघाने हेडसाठी पुकार दिलेला आहे. नाणेफेकीचा कौल खानाव क्रिकेट संघाच्या बाजूने निर्णय. चला पेंडिंग डिसिजन. हेमराजदादांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न झाली आणि नाणेफेकीचा उजवा कौल आई जगदंबा गावदेवी खानाव क्रिकेट संघाच्या बाजूने. परंतु वेट अँड वॉच करावे लागणार आहे. ओ टू सागर मांडवकर. तर नक्कीच आपण पाहतोय 5 धावा धावफलकावर आणि गडी बाद झालेत. आतापर्यंत फॉल ऑफ विकेट्स पाहिलं तर 4 गडी बाद झालेत.
तर प्रशांत पवार आहेत जे पालेश्वरी नाईट्सचे यशस्वी आयोजक आणि यांच्याकडून पहिलं षटक हाताळणारा गोलंदाज देवेंद्र बारशेला 1000 ऑनलाईन जीपे केलं. ते त्याला गोलंदाजीबद्दल प्राईज मिळालं. ते सध्या अयोध्याला मात्र आज त्यांच्या संघाचा खेळ पाहतात. कुंदन गायकवाड आणि रोशन पाटील. धावा फलकावरती 6, 4 गडी बाद. गती कमी केली, लूज बॉल, चेंडू डिलिव्हर केला संत गतीनं, त्यानंतर डिलिव्हर केला. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न 2 षटकामध्ये जो केला ना पालेश्वरी पालेबुद्रुकनं, कौतुक करावं लागेल. अडथळे निर्माण केलेत, इथून मार्ग शोधणं मात्र आता या बॅटिंग साईड टीमला वलप टीमला अर्थातच 18 मध्ये 51 करायचे. लक्ष थोडं मोठं आहे, चेंडू आणि धावांमध्ये तफावत आहे. मात्र जर सामना जिंकायचा असेल तर इथे गोलंदाजांवर आक्रमण करणं हे महत्वाचं आहे. 2 षटकं संपली, एकूण धावा फलकावर टोटल स्कोर 6 धावा, लक्ष 57, येणारे 18 चेंडू आणि 51 ची गरज. तर पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धा नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर एकच नाद बैलगाडा शर्यत महेश पवार, उद्योजक पालेबुद्रुक यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत शिवदास पवार यांचं आगमन झालेलं आहे आणि मनोज मात्रे आपले मनपूर्वक आम्ही इथे सरसे स्वागत करत आहोत. पालेश्वरी चषकाचे ऑर्गनायझर प्रशांत शेठ पवार यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र इथे आलेले आहे त्यांच्या खेळाडूंसाठी. इथून सामना थोडा कठीण झाला, लक्ष कठीण आहे. मात्र सिंगल डबलनं फारसं काही बिघडणार नाही. पालेश्वरी पालेबुद्रुकनं दबदबा निर्माण केला या सामन्यामध्ये. बघा आतापर्यंत 2 षटकांचा खेळ झाला, 57चं टार्गेट होतं. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 1 धाव आली आणि त्यानंतर ओमकार वास्करनं जे षटक हाताळलं 5 दिले. अर्थात देवेंद्र भारसे पुन्हा एकदा आला, संघाचा प्रमुख गोलंदाज. बऱ्याच वेळा देवेंद्रवर संघ अवलंबून असतो आणि आज आपल्या अनोख्या गोलंदाजीनं पुन्हा एकदा दबाव निर्माण, आणखीन एक विकेट 8 वर. आता गडी बाद झालेत 5. इथून पुढे जर मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर समीर सर इथे एका फलंदाजांना चांगल्या धावा जमवाव्या लागतील. रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललं, करंट रन रेट कमी आहे. आता विनिंग कॅल्क्युलेशन आपण पाहिलं तर 16 मध्ये 49, 18.38 ची सरासरी अजूनही करायचे. मात्र इथे राज आणि कुंदनकडून अपेक्षा असतील. बॉटम एंडचे फलंदाज आहेत क्रमांक 6 आणि 7 देवेंद्र. पुढचा चेंडू. आज देवेंद्रची भन्नाट गोलंदाजी, त्यांच्या पाठीराख्यांकडून कौतुक होते. मिनी वानखेडे मैदानावर जर तुम्ही चांगली कामगिरी कराल ना ते नेहमी लक्षात राहतं. आणि आज सरपंच आणि उपसरपंच चषकामध्ये धाव घेण्याची तयारी, सिंगलनं धाव फलक पुढे सरकेल. आता एकेरी दुहेरीनं काही बिघडणार नाही. सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण करतोय. आपण पाहतोय पालेश्वरी पालेबुद्रुक स्पेशली जे षटक हाताळलं पहिलं देवेंद्र बारशा आणि पुन्हा तो आलाय. ओमकारचा आपण सुद्धा कमबॅक पाहिला, त्यांनी सुद्धा 1 विकेट मिळवली. धावा फलकावरती 9, 5 गडी बाद. तिसरं षटक देवेंद्र 3 चेंडूमध्ये 1 विकेट. पहिल्या षटकामध्ये त्याला 2 विकेट मिळाल्या. वेगवान चेंडू समोर ठेवतं, लाईन चांगली, अप्रतिम गोलंदाजीचं सादरीकरण पाहिलं. आणि आज जे अनुमान वलभ बी संघाला काही एकही मोठा फटका आतापर्यंत कनेक्ट होत नाही. थोडं दुर्दैव, पूर्णपणे हतबल झालेली बॅटिंग लाईनअप. एकूण धावा 9, 5 गडी बाद. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 57चं टार्गेट आहे. ऑन साईडला ट्राय करतोय, लॉंग ऑन कडून क्षेत्ररक्षक येईल, सिंगल मिळेल. तुमची सुरुवात चांगली झाली. अगदी सुरुवातीला सतीश तब्बल 6 चेंडू डॉट खेळला. तिथे जर सुरुवात चांगल्या फटक्यानी झाली असती, चांगल्या भागीदारीनं जर क्रिकेट दाखवलं असतं. मात्र इकडे एका बाजूला पाहिलं त्याच वेळेला देवेंद्र बारशेनं जे षटक हाताळलं पहिलं, अक्षरशः काही करून दिलं नाही. एकूण धावा 10, 5 गडी बाद.
गोलंदाजामध्ये भेदक आहे. धावा एकूण 10 आहेत. 3 षटकांचा खेळ संपले. 10 धावा 57 करायचे. आता 12 चेंडू आणि 47 धावेची गरज. इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. पेंदर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व प्रकाश शेठ भुईर यांचं आगमन झालेलं आहे. प्रकाश शेठ मनपूर्वक आपलं स्वागत आहे. देवेंद्रने अतिशय सक्षम गोलंदाजी केली आणि अयोध्या प्रवास दर्शनाचा प्रवास पाहतो आपण. आमचे परममित्र पालेश्वरी चषकाचे दमदार ऑर्गनायझर प्रशांत शेठ पवार यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज देवेंद्र बारशेसाठी जमा झालेला आहे. मग त्यांच्या समीपेत आम्ही पाहतो दिलीप शेठ भास्कर माजी सरपंच शुभम राऊत आहे. त्यांच्या समीपेत अनेक सहकारी अयोध्या दर्शनासाठी गेलेले आहेत आणि अयोध्यावरून संघाला आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा सुद्धा आलेल्या आहेत. हो टू कॉमेंट्री बॉक्स सागर. तर 10 धावा झालेत. 5 गडी बाद. जे हनुमान वल्लभ बी संघ आज इथे खेळतोय. अगदी पहिल्या सामन्यामध्ये जो उत्साह होता मात्र त्यावर आपण इथे पाहिलं GR11 जे हनुमान वल्लभ पालेश्वरी पाले बुद्रुक संघाने जो गोलंदाजाने कारनामा केला तिथे कुठेतरी अडचणी निर्माण केल्या. 10 धावा 5 विकेट. निम्मा संघ तर आऊट झाले. महत्वाचे फलंदाज बाद झालेत. लक्ष कठीण आहे. इथून सामना जिंकायचा असेल तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. इक्वेशन ॲनालिसिस 12-47. समीकरण. देवेंद्र बारशेला आपण जरूर पाहिलं. आता येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. 11 मध्ये करायचे 43. सन्माननीय बजरंग म्हात्रे न्यूज फॉर मोटर्स यांचे शुभ आगमन झालंय. या स्पर्धेला मॅटनओव्हर टाकणाऱ्या गोलंदाजाला प्रत्येक बॉलरला त्यांच्याकडून ब्रँडेड वॉच टायटनचा वॉच दिला जाईल आणि जो फलंदाज व्यक्तिगत अर्धशतक ठोकेल त्याला देखील बजरंगजी म्हात्रे वल्लभ यांच्याकडून टायटनचा ब्रँडेड वॉच दिला जाईल. आत्तापर्यंत 3 फलंदाजांनी 50 मारलेत. तिघांना तो वॉच दिलाय आणि 2 गोलंदाजाने मला वाटतं 3 गोलंदाजाने मॅडन ओव्हर इथे केली आहे त्यांना देखील वॉच सागर देण्यात आलाय. तर नक्कीच आदेश मतेनं 2 मॅडन ओव्हर टाकले. सुधीर आम्हाला माहिती देतो आणि त्याला 2 नामांकन मिळाले. बक्षिसांची लयलूट. या स्पर्धेमध्ये दबाव निर्माण झाले. 4थं षटक मार्गस्थ चौकार त्यानंतर विकेट. 14 वर आता 6 गडी बाद झालेत. मैदानावरची चालू विद्यमान स्थिती आपण पाहिली आणि प्रेक्षकांसाठी देखील आयवा कॅचला पारितोषिक आहे. प्रेक्षक कमाल कॅच. जो कोणी प्रेक्षक षटकाराबाहेर झेल पकडेल त्याला आयोजक संतोष शेठ पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून तब्बल 200 रुपये आणि एक ब्रँडेड टी-शर्ट दिली जाईल. बघा प्रत्येकाचा विचार या स्पर्धेमध्ये केला आहे. खेळाडू आहेत, प्रेक्षकांचा देखील विचार केला आहे आणि सर्वांसाठी ही स्पर्धा आपण A1 क्वालिटीची पाहतोय. नक्कीच बक्षिसांची लयलूट आहे. मात्र आता मॅचकडे लक्ष वेधूया. जे हनुमान वल्लभ बी संघ बॅकफुटला गेले. 14 धावा 6 विकेट. 4थ्या षटकाचा खेळ प्रतियोगितावर प्रदीप उल्वेकरला आपण पाहतो. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय. सामना कठीण आहे. विनिंग कॅल्क्युलेशन 10 मध्ये 43. इथून सामना जिंकायचा असेल तर प्रवीण फटके खेळावे लागतील. महागुरू आमच्या समोर जॉईन झालेत. संपूर्ण अतिथी कक्ष आज पाहुणे मंडळी. सिंगल डबल काही होणार नाही. नक्कीच आपण पाहतो महागुरूंना सर्वांचे लाडके महागुरू महाराष्ट्रातील नामांकित निवेदक ज्यांना ओळखलं जातं. एवढा स्टॅमिना येतो कुठून हा आम्ही नेहमी विचार करतो. मग डे नाईट आणि प्लस निवेदन स्टेज हँडल करणं. एका बाजूला संघ मैदानावर पाहतो आपण. धावा दाफलकावर टोटल पोहोचलाय 15 आणि गडी 6 झालेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल डबल काही होणार नाही. सामना हातामधून निघतोय की काय हे चित्र मैदानावर 57चा पाठलाग करायचा होता आणि आता 8 चेंडू आणि 41 धावेची गरज. 8 मध्ये 41. पुढच्या दोन्ही संघांना कॉल करतो. पुढचे जे दोन्ही संघ खेळणार आहेत फिल्डिंग टीमने रेडी राहा या सूचना सुद्धा देतो. ऑन साईडला खेळतोय बॅटिंग करताना जे हनुमान वल्लभ बी संघ. जसा बाद झाला सतीश तिकडून बॅटिंग लाईनअप मध्ये पाहतो. अगदी काहीच झालं नाही. एकाही फलंदाजांना मैदानावर थांबता आलं नाही. आपण पाहिले ऋषिकेश म्हात्रे, निखिल पाटील, रोशन पाटील, नयन पाटील. फटका खेळतोय चांगला आहे जरूर. लॉंग ऑफच्या वरून आले षटकार मात्र वेळ निघून चालले. फटके आले मात्र लेट आले. प्रदीप जो षटक क्रमांक 4 हाताळतोय त्याच्या शेवटच्या चेंडूवर आपण पाहिलं हे आक्रमण.
प्रकाशर भोईर पेंदर यांना पाहतो. पालेश्वरीच्या मैदानावर येणाऱ्या 5 फेब्रुवारीला ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येईल आणि त्या स्पर्धेमध्ये गत वर्षाप्रमाणे स्वर्गीय आशा प्रकाश भोईर यांचे एक अविस्मरणीय आठवण म्हणून एक निश्चित स्वरूपात एक चांगल्या प्रकारे सहकार्य प्रकाशित भोईर यांचा पालेश्वरी क्रिकेट संघाला सातत्याने लाभलेला आहे. तर नक्कीच नवीन गोलंदाज झालाय केतन बारसेला पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपला. 23 धावा विनिंग कॅल्क्युलेशन आपण पाहूया. 6 मध्ये 34 करायचे. घरच्या मैदानावर खेळतोय हनुमान वल्लभी त्यांच्या विरुद्ध पालेश्वरी पाले बुद्रुक. केतन बारसे शेवटचं षटक हाताळतोय. आज आपण पाहतोय किरण दळवी यांना आम्ही पाहतोय. तर प्रकाश शेठ मात्रे पाले बुद्रुक, सुनील शेठ मात्रे पाले बुद्रुक, त्याचबरोबर नरेश फडके माजी उपसरपंच पाले बुद्रुक, सचिन तांडेला आहेत माजी सरपंच पाले बुद्रुक आणि अविनाश शेठ उलवेकर माजी सरपंच पाले बुद्रुक, दीपकदादा उलवेकर तुम्हा सर्वांना श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं आपलं स्वागत आहे. केतन बारसे पाहूया आपण. लक्ष कटीने टप्पा पडला, चेंडू स्विंग झाला आणि आता महागुरु बघा वल्लभ संघ खेळत होता. पाठीराख्यांची संघ होती, पाहुणा वर्ग उपस्थित होता. मात्र आज मिनी वानखेडे मैदानावर जो पालेश्वरी पाले बुद्रुक संघानं जी गोलंदाजीचा तिखट मारा दाखवला ना, इम्प्रेस केला. ब्युटिफुल बॉलिंग. अजून एक वल्लभचा संघ आज खेळणार आहे श्री गणेश, जो मॅनेजमेंट कमिटीचा संघ खेळणारे आज हनुमान वल्लभ संघ इथे खेळला आणि त्यांचे मेंटॉर आहेत सरपंच राजू पाटील, जे आमचे या स्पर्धेचे पुरस्कर्ते. राजेशजी पाटील यांना आपण पाहतोय या स्पर्धेचे पुरस्कर्ते. भोलेनाथ दादा पाटील उपसरपंच राजेश पाटील यांना आपण पाहतोय. पुढचा चेंडू लो फुल टॉस ऑन साइडला लॉफ करतोय, मात्र वेळ निघून गेले. तर नक्कीच पॅकफुटला गेलाय. आता लक्ष खूप मोठे, धावसंख्येमध्ये तफावत आहे. तर जियान 11 जो वल्लभ संघ खेळतो त्यांचे पुरस्कर्ते राजेश पाटील वल्लभ ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांचा आपण धन्यवाद देऊया. धावा दाफलकावरती 24-6 गडी बाद. येणारे 3 चेंडू आणि गरज असेल 30 धावा झालेत. 57 करायचे आणि 27ची गरज आहे. तर महागुरु मॅच थोडी वन साइड आहे. आपण आपल्याकडे वळतोय कारण आता चेंडू आणि धावांचं अंतर भरपूर आहे. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीमला विनंती करेन, जसा हा सामना संपेल फिल्डिंग टीम आतमध्ये उतरेल आणि महागुरूंकडे वळूया. धन्यवाद. तर सचिन शेठ तांडेल माजी सरपंच पालेबुद्रुक यांच्या वतीने सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेला 5001 रुपयाचं सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. तर 2 चेंडू आणि 26 धावेची गरज. 31. आता 1 चेंडूचा खेळ बाकी. करेक्शन आपण करतोय पुन्हा एकदा. केतन बारसेला पाहूया. फुल टॉस चेंडू लॉफ केलाय, डीप कडे फिल्डर रेडी आणि अंपायर सिग्नल नो बॉल. मॅच मध्ये काय कमबॅक करावं, फॉर्मॅलिटीचा खेळ असा मैदानावर चित्र आपण जरूर पाहूया. आता काही बिघडू शकत नाही. या पालेश्वरी पालेबुद्रुक जो खेळ दाखवला, आपल्या अनोख्या गोलंदाजीनं दबाव निर्माण केला आणि बॅटिंग टीम वल्लभ संघाला आपण पाहतोय कुठेतरी थांबवले. 36-1 मध्ये 21. ऑन साइडला लॉफ करते, दूरवर फटके आले, लेट आले, मात्र उशीर झाला. सामना गमवावा लागतोय. बॅटिंग टीम हनुमान वल्लभ बीला आणि सामना जिंकलाय पालेश्वरी पालेबुद्रुक या संघानं. मॅन ऑफ द मॅच या सामन्यातील विजयाचा शिल्पकार आपण जरूर पाहूया. गोलंदाजी केली देवेंद्र बारसेनं, 2 षटक हाताळलं, अक्षरशः धावसंख्या थांबवून ठेवली आणि 57चा जो पाठलाग करायचा होता त्यामध्ये आपण पाहिलं योगदान देत असताना. तर मॅन ऑफ द मॅच तर सामनावीराचा किताब इथे दिला जाणार आहे. पालेश्वरी क्रिकेट संघाने नेतृत्व कामगिरी साकारली, विजय संपादित केलं, तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि हनुमान क्रिकेट संघ वल्लभ आपण सरपंच उपसरपंच चषकामध्ये सहभाग घेतला. श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो.
तर नक्कीच महागुरु मॅन ऑफ द मॅच ठरलाय देवेंद्र बारशे. 2 ओव्हरमध्ये महत्वपूर्ण विकेट आणि फक्त 5 धावा ठरलाय सामनावीर. देवेंद्र बारशे मॅन ऑफ द मॅच सामनावीर. तर देवेंद्र बारशेला सामनावीराचा किताब इथे प्रदान करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. सन्माननीय महेश शेट पवार आणि हेमरादादा म्हात्रे यांना मी इथे आमंत्रित करतो. या आणि निलेश उलवेकर या त्रिवेणी संगम या महेश शेट पवार यावा आपण हेमरादादा या त्रिवेणी संगमच्या शुभ हस्ते देवेंद्रचं कौतुक करावं लागेल. कौतुक केलं अयोध्यावरून